आणि सुदामजी झोडगे यांनी देखील शाळेला जमीन बहाल केली. मॅग्ना स्टायर कंपनीनं शाळेसाठी फर्निचर आणि पायाभूत सुविधा पुरवल्या. झेस कंपनी शाळेत काचेच्या रूम्स निर्मितीमध्ये बहुमोल सहकार्य. जगुआर कंपनी डिजिटल स्कूलसाठी लागणारे आवश्यक साहित्य. बॉस कंपनी पायाभूत सुविधा, शाळेच्या आधुनिक प्रयोगशाळेसाठी हॉल. एनोबल कंपनी शाळेत साहित्य आणि फर्निचर. भारत फोर्ज कंपनी न्यू एज टेक्नॉलॉजी लॅबसाठी लागणारे उपक्रम आणि साहित्य. सिमू सॉफ्ट कंपनी न्यू एज टेक्नॉलॉजी लॅबसाठी आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम आराखडा. ॲनेश्वर टेक कंपनी तांत्रिक सहाय्य. महिंद्रा कंपनी नवीन प्रयोगशाळेसाठी साहित्य. आर्ट ऑफ लिव्हिंगचा IAHP इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज द्वारे शाळेच्या पायाभूत सुविधा जसे की संरक्षण भिंत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर अनुषंगिक कामे. श्री सचिन बिराजदार पालक कुमारी ओजस्वी सचिन बिराजदार यांचा सर्वप्रथम सन्मान. ओजस्वीचा सन्मान जागतिक बालिका दिनानिमित्त दादाजी भुसे यांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे. हे पालक आपलं पुण्यातील राहतं घर भाड्याने देऊन या परिसरात येऊन अगदी खेडेगावात माळरानावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बिरभिंतीची शाळा आमची असंख्य आमचे गुरु या गुरुकुल पद्धतीमध्ये आपल्या कन्येला ओजस्वीला शिकवण्यासाठी प्रवृत्त झाले आणि त्यांनी याच परिसरामध्ये ते खोली घेऊन भाड्यानं राहत आहेत. त्यांच्या चिरंजीवीचा देखील सन्मान संपन्न होतोय. त्याचप्रमाणे शाळेसाठी वाबळेवाडीच्या शाळेसाठी 1.7 एकर जमीन ग्रामस्थांनी बहाल केली. त्याचप्रमाणे झिरो एनर्जी स्कूल 8 वर्ग खोल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून बँक ऑफ न्यूयॉर्क या माध्यमातून प्राप्त झाल्या. आपल्या देखील प्रतिनिधींचा सन्मान संपन्न होतोय. 4 मजली RCC बांधकाम बिल्डिंग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून बँक ऑफ न्यूयॉर्क. त्याचप्रमाणे फ्युजीफिल्म प्रायव्हेट लिमिटेड सनसवाडी ज्यांच्या मार्फत 125 बेंच व प्रत्येकी ₹1.25 लाख किमतीचे 5 इंटरॅक्टिव्ह पॅनल भेट दिल्याबद्दल आपला देखील सन्मान संपन्न होतोय. फियाट कंपनी मार्फत शौचालय युनिट, आर्ट ऑफ लिव्हिंग मल्टीपर्पज मैदान आणि श्री सतीश वाबळे व श्री प्रकाश वाबळे आणि भगवानजी वाबळे यांनी वाबळेवाडी शाळेला जमीन बहाल केल्याबद्दल या सर्वांचा सन्मान माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होणार आहे. ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय त्यांना विनंती राहील वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी कृपया थोडंसं सहकार्य करा आणि समोर येऊन आपण आसनस्थ व्हा. ज्या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ते महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, माजी कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खाण, बंदरे विकास तथा सार्वजनिक बांधकाम, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचे सलग 5 वेळा आमदारपदी विराजमान झालेले आजचे प्रमुख अतिथी, माजी कृषी मंत्री म्हणून देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी उत्तम असं काम केलेलं आहे. कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण, शेती कल्याणाला पाठिंबा देणे आणि जलसंपदा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ते पूर्णत्वास नेणे ही त्यांच्या कार्याची ख्याती आहे. महामार्गाद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि पाणी साठवणूक सुधारणांद्वारे दुष्काळाशी संबंधित आव्हानांना तोंड देणे यासह विविध राज्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, धुळे पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द निश्चित अभिमानास्पद आहे. असे कृषी व सैनिक कल्याण विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले आणि विद्यमान महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब ही शाळेची पाहणी करत आहे आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आपल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सुरू होईल. कृपया आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी मागे खुर्च्या शिल्लक आहे त्या ठिकाणी आपली आसनस्थ होण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण उभे आहात त्या ठिकाणी आसनस्थ व्हा. पलीकडच्या बाजूला देखील खुर्च्या आहेत, पेरूचं झाड दिसतंय त्या बाजूला
खुर्च्या आहे, अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याला डबकं म्हणतात, वाहते त्याला सुखाची सरिता म्हणतात. ज्ञानदानाचं पवित्र कार्य निरपेक्ष भावनेनं बहुजन समाजापर्यंत पोहोचवणारे अनेक राज्यस्तरावरील उपक्रम शिक्षक बंधू भगिनी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये उपस्थित झालेले आहे. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. जे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत त्यांना पुनश्च एकदा सूचना आहे, कृपया बाजूला बसण्याची व्यवस्था आहे. आपण सर्वांनी या निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सूर्यकिरणांनी उजळलेल्या या जालिंदर नगरच्या पवित्र दालनामध्ये जळीस्थळी काष्टी पाशाने वसलेला हा कणकण आपल्या उपस्थितीमध्ये ओतप्रत झालेला आहे आणि आपल्या उपस्थितीने जालिंदर नगरची शोभा निश्चित वाढलेली आहे. आपल्या सर्वांना आदरपूर्वक विनंती, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचं पालन करत आपणास विनंती राहील, कृपया आपण आसनस्थ व्हा. पुणे जिल्हा परिषदाची वारी जगात भारी असा लेख आपण सर्वांनी वाचला असेल. निश्चितच देशाबरोबर प्रगत देशातील शासकीय व खाजगी क्षेत्रातील लाखो शाळांना मागे टाकत ही सरकारी शाळा जालिंदर नगरची शाळा या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. सह अध्ययन मॉडेल हा विशेष गुण या शाळेचा आहे. विद्यार्थी स्वतःही शिकतात आणि इतर विद्यार्थ्यांना देखील शिकवतात. त्यामुळे ताणतणाव न्यूनगंड दूर होण्याचं आणि शिकण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होती. पुणे जिल्हा परिषद अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रमुख उपक्रम 330 शाळात मॉडेल स्कूल संकल्पना विकसित केली जात आहे. यात आधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीवर भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी मॉडेल हेल्थ सेंटरद्वारे आधुनिक आरोग्य सुविधा पुरवली जात आहे. दैनिक वाचन तासात उपक्रमाद्वारे वाचनाची सवय आणि वाचन वृद्धिंगत होण्यासाठी पुणे जिल्हा परिषद उपक्रम राबवत आहे. अध्ययन साहित्य कॉर्नर, गणितासाठी गणित पेटी, भाषेसाठी भाषा पेटी, साहित्य कॉर्नर कृती आधारित पद्धतीने शिकण्यास मदत करतात. निपुण पुणे डॅशबोर्ड, निपुण नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी हा उपक्रम गुणवत्ता दर्शनासाठी दर्जेदार शिक्षणासाठी उपयुक्त ठरला आहे. समजून घेण्यासह वाचन आणि संख्या ज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी राष्ट्रीय उपक्रम हा 2026-27 पासून सुरू करण्यात आलेला आहे. 100 दिवस वाचन अभियान, वाचन पाठ, भाषिक खेळ पुस्तिका, शिकू आनंदे आणि नासा आणि इस्रो या अंतराळ भेटीसाठी 75 विद्यार्थ्यांची निवड आणि मागच्या 6-7 तारखेला त्यांची भेट देखील संपन्न झालेली आहे. चाचणी परीक्षेतून निवडलेले 75 गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेने इस्रो, नासा अंतराळ केंद्र भेटीस आणि राष्ट्रभवन भेटीसाठी त्या ठिकाणी नेत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी व भविष्यातले वैज्ञानिक या बाल वैज्ञानिकातून साकारावे यासाठी ही महत्वाकांक्षी योजना माननीय गजानन पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून साकारली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक, 4वी ते 8वीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सुविधा
दिली जाते. 5,500 पेक्षा जास्त सायकल या ठिकाणी सायकल बँकमध्ये उपलब्ध आहे. 4थी ते 8वीतील मुले मुली ही सायकल स्वतःसाठी वापरू शकतात आणि ज्यावेळेस 8वीचं शिक्षण पूर्ण होईल, 7वीचं शिक्षण पूर्ण होईल, त्यावेळेस ती सायकल पुन्हा एकदा त्याच शाळेत आपल्या सहकाऱ्यांना ते उपयुक्त करून देतात. अशी सायकल बँक हा उपक्रम देखील जिल्हा परिषदेने सुंदर असा राबवलेला आहे. त्याचबरोबर कॉफी विथ CEO या उपक्रमाअंतर्गत माननीय गजानन पाटील साहेब आपल्या सर्वांशी सुसंवाद साधत आहे आणि आपल्यामध्ये नवनवीन उपक्रम कसे राबवता येईल याची तयारी करत आहे. त्याचप्रमाणे मी फिट, माझी शाळा फिट, पुणे फिट, आरोग्याची हमी, आरोग्याची गुरुकिल्ली या उपक्रमाद्वारे देखील दिली जात आहे. एकदा पुणे जिल्हा परिषदेच्या सुंदर उपक्रमांसाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि आपण देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे उपक्रम पाठवूया, कारण आपले सगळ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं पुनश्च एकदा मनस्वी सहर्ष स्वागत.